इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक येथे विश्व जागृती मिशन नाशिक मंडळाच्या वतीनं परमपूज्य सद्गुरू श्री सुधांशजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ते 29 मार्च दरम्यान गंगापूर रोड येथील वृंदावन लॉन्स बँक्वेट हॉल येथे भव्य विराट भक्ती सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. या 3 दिवसीय सोहळ्यात नामस्मरण, प्रवचन, भजन, आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष ओंकारसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. यांचं आगमन 27, 28 आणि 29 मार्च रोजी नाशिक येथे होत आहे. तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी सत्संगचा लाभ घ्यावा आणि हा सत्संग सकाळ आणि संध्याकाळ, सकाळी 9 ते 11:30 आणि संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान होणार आहे. याच्यामध्ये विविध प्रकारचे महाराज गीतेवर प्रवचन करतात आणि सर्वांना विनंती आहे की या सत्संगचा फायदा सर्व नाशिककरांनी घ्यावे असे मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो. हरिओम. विश्वजागृती मिशन संस्था ही त्यांची संस्था आहे. ती जवळजवळ 35 वर्ष, येत्या रामनवमीला त्यांचे 35 वर्ष पूर्ण होत आहे. आणि नाशिकमध्ये पण त्यांची एक शाखा आहे आणि अंजनेरीमध्ये 9 एकर जागा घेतलेली आहे संस्थेने. आणि येत्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सर्व नियोजन ते करणारे. तर सर्वांनी 27, 28, 29 रोजी प्रवचनाचा आणि याचा लाभ घ्यावा. सिंहस्थामध्ये जास्तीत जास्त सनातन धर्म कसा एकत्रित होईल, वाढेल या दृष्टिकोनातून गुरुदेवांच्या प्रवचनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि नाशिककरांना विनंती आहे की आपण आपल्या सगळ्या ह्या प्रवचनाचा लाभ घ्यावा सगळ्यांनी, ही मंडळाच्या वतीने मी सोडवणे आपल्याला विनंती करतो. आता नाशिक नगरीमध्ये स्वागत करायचं आहे आपल्याला सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी या त्यांच्या अमृतवाणीचा लाभ घ्यायचा आहे असं आमची सगळ्यांना विनंती आहे. तर जास्तीत जास्त याच्यात येऊन त्यांनी लाभ घ्यावा. पहिल्या दिवशी एक पंचकुंडीय लक्ष्मी गणेश यज्ञ हा आधी वेदपाठी आचार्यांना बोलावून सुद्धा हा होणार आहे. तर त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आमचं म्हणणं. सत्संग प्रमुख म्हणून MM सोनवणे, अजित नागरी, गोविंदराव कोठावळी, जयेश भोपे, शिंपी आणि राणे कार्यरत आहेत. महिला प्रमुख म्हणून मंगलताई आहेर, सोनवणेताई, वैद्यताई, भोपेताई यांचे योगदान आहे. प्रसिद्धी प्रमुख रमेश थोरात, MM सोनवणे, विवेक वैद्य हे जबाबदारी सांभाळत आहेत. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.